रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर अनेक घटना ज्या आहेत, त्या अनेक घडामोडी ज्या आहेत, ते सध्या राजकीय आपल्याला या सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या पडळकरांची चर्चा जी आहे ती खूप वेगळ्या पद्धतीची आहे. नेमकं या जे काय आत्ता अलीकडच्या काळात विधानं जी केलेली आहेत त्याबाबत कसं बघता आपण त्याच्याकडे? मुळात गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातून येतात, आटपाडी तालुक्यामधून येतात. मी सुद्धा सांगली जिल्ह्यातूनच येतो आणि आटपाडी तालुक्यातूनच येतो. माझं खुद्द आटपाडी गाव आहे आणि तरीसुद्धा सांगली जिल्ह्याला जर पाहिलं तर खूप मोठा वारसा आहे, मोठ्या नेत्यांचा वारसा आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी. बापू लाड, वसंतदादा पाटील, नंतर राजाराम पाटील, आर पाटील साहेब, पतराव कदम साहेब, अत्यंत मोठा वारसा आहे, सुसंस्कृत वारसा आहे. तरीसुद्धा जाणीवपूर्वक अत्यंत म्हणजे पातळी सोडून ते अनेकांवर टीका करतात. मुळात त्यांना जे म्हणजे वारसा त्यांना जो मिळाला आहे गोपीचंद पडळकरांना, हाच वारसा चेक करणे काळाची गरज आहे. माझं स्पष्ट त्यांना सांगणं आहे की गोपीचंद पडळकरजी, तुम्ही ज्यांची नाव घेता, ज्या महामानवांची नाव घेता, त्या महामानवांचे विचार तुम्ही आत्मसात करता का, हा पहिला प्रश्न आहे. मुळात त्यांना रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेण्याचा अधिकारच नाही. मध्यंतरी त्यांनी ख्रिश्चन धर्माविषयी सुद्धा अत्यंत खालच्या शब्दामध्ये चुकीची टीका केली होती. राज्यामध्ये ते चिथवणीखोर भाषेचा वापर करताना दिसत. डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेतात, परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला सर्व धर्मसमभाव दिलेला आहे. याच सर्व धर्मसमभावावर त्यांनी मध्यंतरी टीका केली होती. कशाला पाहिजे सर्व धर्मसमभाव, असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. माझं तर स्पष्ट मत आहे की या गोपीचंद पडळकर यांना माझी मागणी की भारतीय जनता पार्टीने पक्षातून हाकलून द्यावं, हकलपट्टी करावी, त्यांची आमदारकी रद्द करावी. परंतु अशी मागणी केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मध्यंतरी स्टेटमेंट केलं की त्यांना फार मोठी संधी आहे राज्यामध्ये, ते फार मोठे नेते होऊ शकतात. याचा अर्थ त्यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साथ देतात ना, हे दिसून येतंय ना. माननीय देवेंद्र फडणवीसांना दाखवायचं आहे की राज्य फुले शाहू आंबेडकर यांचे विचारच नाही, हे राज्य गोळवळकर आणि हेडगेवार यांच्या विचारच आहे. हे RSSच्या आणि मनुवादी विचारसरणीवर चालत आहे, असं त्यांना दाखवून द्यायचं आहे स्पष्टपणे. दुसरा एक असा प्रश्न आहे, लक्ष्मण हाकेंचा एक विषय आता सध्या आहे. ओबीसी बरोबर आता SC/NTचं पण ते चर्चेत आरक्षणाच्या अनुषंगाने ती चर्चा करतात. तुम्ही कसं बघताय? मुळात लक्ष्मण हाकेंनी जी मागणी केलेली आहे की नाभिक समाजाला आणि धोबी समाजाला SC मध्ये घ्यावं, ही अत्यंत म्हणजे त्यांना मागणी करण्याचा अधिकार आहे. परंतु ही मागणी म्हणजे पूर्ण होऊ शकते का? कारण एकतर संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC समाजाला आणि SC/ST समाजाला घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे आणि या समाजाला आरक्षण देताना या समाजावर हजारो वर्ष अन्याय अत्याचार झालेला आहे, सामाजिक आणि शैक्षणिक, म्हणून या समाजाला आरक्षण दिलेलं आहे. मुळात संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची केस कापले का? नाही कापली गेली आणि तोच समाज आज आरक्षण मागतोय SC मधून. मुळात SC समाजाला हा गाव कुसा बाहेर राहिलेला आहे, गावगाड्यात राहत नाही. हा समाज हा बाहेर राहतो, गावाच्या बाहेर राहतो समाज, SC समाज. त्या समाजाला आरक्षण दिलेलं आहे. ST समाज आहे, आदिवासी समाज, तो जंगलाच्या बाहेर राहतो, जंगलात राहतो, गावाच्या बाहेर राहतो, त्यांचं निसर्ग सानिध्यामध्ये राहतात आणि कसे आरक्षण मागतात, हेच आश्चर्यचकित करणार. पहिली गोष्ट मी त्यांना सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये SCच्या लक्ष्मण हाकेंना मी सांगतो, SCच्या आरक्षणाला कोणीही नख लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे हात उपसून टाकू, आम्ही खांद्यापासून उपसून टाकू. कारण त्यांना सांगतो, कुणाच्या नादी लागा पण आमच्या नादी लागू नका. मुळात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनात्मक आरक्षण दिले, हे त्यांना मी ओरडून सांगतोय. आणि दुसरं सांगतो की आम्ही गद्दार नाही, हे पहिले ध्यानात ठेवायचं. आम्ही या देशाचे मूल निवासी आहोत, आम्ही मनुवादीच्या नादी लागत नाही. आमचा विचार हा रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर यांना मानणारा विचार आहे. आमचा विचार गोळवळकर आणि हेडगेवार यांचा विचार नाही, हे पहिले त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. हाके ज्या विचारावर चालतात ना, मनुस्मृतीच्या विचारावर आणि RSSच्या विचारावर, हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे ना. OBC आरक्षण ह्यातून संपणार नाही का? तुम्ही आरक्षण मागताय SC मध्ये, ह्यातून OBC आरक्षण संपणार नाही का? कुणाला द्यायचं? तुम्हाला OBC आरक्षण द्यायचं कुणाला? हा हाकेंना माझा प्रश्न आहे. नक्कीच. मला एक सांगा, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेकदा सदावर्ते जे आहेत ते वेगवेगळी विधानं करतायत आणि काल त्यांच्या गाडीवर सुद्धा अचानक हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. एकूणच त्यांची विधानं जी आहेत ती खूप स्फोटक अशा आहेत, तर तुम्ही कसं बघता याच्याकडे? सदावर्ते मुळात हा माणूस हा आंबेडकरी विचाराचा काही संबंध नाही, काहीच संबंध नाही याचा. विनाकारण मध्यंतरी तो मध्येच कुठेतरी घोषणा देतो, जय भीम घोषणा देतो, संविधान जिंदाबाद घोषणा देतो. परंतु हा नथुराम गोडसेच्या विचाराचा माणूस आहे.
हा RSSचा हस्तक आहे, हा मनुवादी विचारसरणीचा भूमिका मांडतो, हा नथुराम गोडसेचा माणूस आहे, सगळ्यांना सर्वश्रुत आहे. विनाकारण समाजामध्ये जिथं तेढ निर्माण होईल तिथं ते जाण्याचा प्रयत्न करतात आणि भाष्कळ बडबड करतात. आता विचार केलं तर मला सुद्धा वरडता येतं, मी सुद्धा पाहिजे ती गोष्टी करू शकतो ना. पण आम्ही संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानतो, आम्ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराला मानतो, आम्ही शाहू महाराजांच्या विचाराला मानतो, आम्ही अहिल्याबाई होळकरांच्या विचाराला मानतो. त्यामुळे आम्ही अशी विचित्र परिस्थिती करत नाही ना. त्यांच्या अंगात आल्यासारखं विचित्रपणे ते डान्स करतात, काय करतात हे सगळेच करू शकतात, पण त्यांना त्यांचा पब्लिसिटी स्टंट आहे. पुढे जाऊन एक सांगतो मी महत्त्वाचं म्हणजे या तिघांचे तुम्ही मला प्रश्न विचारले, हाके, पडळकर आणि सदावर्ती. माझं स्पष्ट मत आहे की गोपीचंद पडळकर हे औरंगजेब, सदावर्ती हे शाहिस्ते खान आणि लक्ष्मण हाके हे अफजल खान, हे तिघही आधुनिक औरंगजेब, अफजल खान आणि हे शाहिस्ते खान आहेत. हे माझं स्पष्ट मत आहे. त्यांनी आमच्या नादी कोणत्याही परिस्थिती यांनी नागू नये, यांना मी नीट सांगतो व्यवस्थितपणे. कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नालोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.